पवार मोठं यश मिळवतात, जे 40च्या आसपास अजित पवारांचं यश आहे. त्याचा अर्थ शरद पवारांचा राष्ट्रवादीवरचा जो एक दावा होता तो फोल ठरलेला आहे असं म्हणायला सध्या तरी म्हणायला हरकत नाही. किंवा निश्चितच. सर थोडंसं थांबवतो, एक ब्रेकिंग न्यूज येते. बारामतीमध्ये अजित पवार विजयी झालेले आहेत. बारामतीमध्ये अजित पवार यांचा विजय झाला आहे, मात्र त्यांचं लीड नेमकं किती आहे हा मोठा सवाल आहे. कारण मागच्या वेळेला 1.5 लाखापेक्षाही जास्तच्या लीडनं ते निवडून आलेले होते. त्यामुळे या वेळेला त्यांच्या विरोधामध्ये त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांच्या मागे शरद पवारांची शक्ती असताना सुद्धा अजित पवार विजयी झालेले आहेत. पण त्यांचा विजय नेमका कितीच्या लीडने झाला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बारामतीमध्ये एक प्रकारे कोंडी केलेली होती अजित पवारांची. अजित पवार तिथंच ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ते तिथं सभा घेत होते, लोकांशी बोलत होते आणि ज्या पद्धतीनं लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा याची आठवण करून ते वारंवार तिथल्या लोकांना देत होते. आणि अशामध्ये आता बारामतीकरांनी अजित पवारांना साथ दिल्याचं दिसतंय. अजित पवार यांचा विजय झालाय. बरोबर आहे. युगेंद्र पवार यांना दिलेली जी उमेदवारी होती कदाचित अजित पवारांनी आपल्याच मतदारसंघामध्ये अडकून पडून राहावं आणि त्या ठिकाणी सर्वाधिक ताकद लावताना इतर गोष्टींकडे लक्ष व्हावं अशा प्रकारची तर रणनीती नव्हती ना, ही देखील एक चर्चा करायला हरकत नाही.